यासह ओबीसीसाठी एक उपसमिती स्थापन करण्याचा मोठा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या 2 मंत्र्यांचा समावेश असणार आहे। 3 पक्षाचे मिळून प्रत्येकी 2 असे 6 जण या उपसमितीमध्ये असणार आहेत। ही उपसमिती ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी काम करेल। या उपसमितीचे अध्यक्ष छगन भुजबळ असणार आहेत अशी मोठी माहिती समोर येते। ओबीसी बांधवांसाठी देखील आता एक उपसमिती स्थापन होणार आहे। आजच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। काल मराठा समाजाच्या संदर्भामधला जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या उपसमितीचा तसा मी सदस्य होतो। त्याच पद्धतीची एक उपसमिती ही ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ नये आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी असावी अशा पद्धतीची मागणी जी होती ती खरं तर अगोदरच मान्य झालेली होती, परंतु येत्या 1-2 दिवसामध्ये ती देखील समिती गठीत होईल। तर मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सरकारने काढलेल्या जीआर नंतर आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडतीये। मात्र या बैठकीला मंत्री छगन भुजबळांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। दरम्यान काल सरकारने काढलेल्या जीआर वरून भुजबळ नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर आजच्या बैठकीमध्ये देखील ते अनुपस्थित असल्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलेलं आहे। तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ यांच्यामध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय। मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील ते अनुपस्थित होते, त्यामुळे या संदर्भातील चर्चा आणखीनच वाढलेल्या दिसून येत आहेत। छगन भुजबळ बैठकीला जाणार नाही, जीआर काढला म्हणून तो नाराज आहे। बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला। याचा अर्थ असा होतो हा जीआर पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं डोकं दुखत आहे, ही प्रॉब्लेम आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयावरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं दिसून आलंय। सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान झालं नसून आम्ही समाधानी आहोत अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केली। पण दुसरीकडे मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सरकारच्या जीआरला तीव्र विरोध केलाय। या जीआरमुळे ओबीसींचं आरक्षण संपलंय अशी टीका हाकेंनी केली आहे। तर भुजबळांनी सावध भूमिका घेत वकिलांचा सल्ला घेणार असं देखील म्हटलंय। आम्ही समाधानी आहो, ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही, याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं आहे। मी याच्या आधी सुद्धा आपल्यासमोर वारंवार बोललो आहे, हे काही पहिली वेळ नाही आहे की वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या मध्ये जे काही तुमचे नातेसंबंध आहे त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता। ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। मराठा समाजाचा समावेश या जीआरद्वारे आज रोजी ओबीसी मध्ये झालेला आहे असा मला या जीआरचा अर्थ लागतोय। हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे। माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये मराठा समाजाला बेकायदेशीररित्या संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन या महाराष्ट्रामधील समतेचं तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व ओबीसींना रिझर्वेशन का दिलं गेलंय? कारण त्यांच्यामध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय। या तत्वाला हरताळ फासणारा हा शासन निर्णय आहे। आता काल जो काही जीआर काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत। तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का, कोण जिंकलं का। नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे। आमचं म्हणणं आहे की त्यांनी जीआर एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 5दा वाचावा। तायवाडे साहेबांना जर कळला नसेल
तर तायवाडे साहेबांनी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. तुम्ही त्यांना फोन करून नाही सांगायची काही आवश्यकता नाही. ज्येष्ठ नेते आहेत ते कुणा अडून कशासाठी आणि का असं बोलतायत ते त्यांनाच माहिती. आम्हाला जो जी आर कळलाय तो मी तुमच्यासमोर वाचून दाखवलाय. तर 58 लाख नोंदींचा आकडा जो वारंवार सांगितला जातोय, या नोंदी पिढ्यानपिढ्यांपासून महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रांवर आहेतच. आंदोलनामुळे मराठवाड्यामध्ये फक्त 17,000 नोंदी सापडल्या आहेत. हा आकडा मराठा आणि ओबीसी समाजाला भ्रमित करणार आहे, असं ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय. त्या 58 लाख नोंदी काही यांचं आंदोलनामुळे सापडल्या असं नाहीये. तर ह्या पिढ्याने पिढ्यापासून, मी पिढ्याने पिढ्या शब्द वापरतो, ज्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी अशी नोंद आहे त्या सर्वांच्या नोंदी आहे. आणि अशा मिळून या 58 लाखात 38 लाख नोंदी आमच्या विदर्भातल्या आहे, 10 लाख नोंदी कोकणातल्या आहे. तर हे जे आहे कधीच मराठा नव्हते, हे जन्मजात कुणबी आहेत, उत्तर महाराष्ट्रातल्या नोंदी आहेत. काय त्याच्यामुळे 58 लाख नाही आहे. यांचं आंदोलन सुरू झाल्यावर मराठवाड्यापुरता जर विचार केला तिथे फक्त 17,000 नवीन नोंदी सापडल्या. आणि ज्यांचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा, कुणबी मराठ्याची नोंद असेल त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून या भूतलावर कोणी थांबवू शकत नाही. आणि म्हणून हा जो आकडा ते सांगतात की 58 लाख नोंदी सापडल्या आणि 2 कोटी रुपये, आता 2 कोटी लोक ओबीसी होणार, हा चुकीचा आकडा आहे, लोकांना भ्रमिष्ट करणार आहे. हा आकडा मराठा समाजाची दिशाभूल करतो आणि ओबीसी समाजाची